हां, मुलगी वाट बघत होती, मिस्टर वाट बघत होते, माझी एक मैत्रीण होती ती वाट बघत होती. सगळ्या जरी गोष्टी महत्त्वाच्या असेल माझ्या, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की माझी आई आहे, तिचा वाढदिवस आहे, आईने आम्हाला पण थोडासा वेळ दिला पाहिजे. दिवसभर सकाळपासून वाढदिवस असूनसुद्धा घरच्या कामाला किंवा घरी वेळ न देता किंवा माझ्या आईवडिलांना, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलीला, मैत्रिणी, नातेवाईकांना कुणालाही वेळ न देता फक्त पोलीस स्टेशनला आपल्याकडून जेवढी लोकांना सेवा देता येईल यासाठी कुठलीही चांगली कुठली वाईट, नवरा बायकोची भांडणं असू दे, नाहीतर अपघात असू दे, नाहीतर मर्डरचा कुठला गुन्हा असू दे, किंवा जुगाराचे आम्ही कारवाया केल्या, गुटख्याच्या कारवाया केल्या, पिस्टलच्या कारवाया केल्या, सगळ्या प्रकारच्या कारवायामध्ये माझा सहभाग मोलाचा आहे. आम्ही टीम रेडी केल्या. काही लोक सिव्हिलमध्ये, मी सिव्हिलमध्ये, माझ्याबरोबरचा एक कर्मचारी सिव्हिलमध्ये, असे 2-3 गाड्यावर सिव्हिलमध्ये, बाकीचे सगळे युनिफॉर्मवर 4 व्हीलरमध्ये गेले. माझ्याबरोबरचा एक कर्मचारी आणि मी 2 व्हीलरवरनं आपलं बहीण भाऊ असल्यासारखं आम्ही नाटक करत, आपला तो 2 व्हीलरवाला ज्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली तो मुलगा, आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही आपलं एक संशय न येता आपलं 2 व्हीलरवरनं, आणि पटकन दोघं त्याच्याजवळ गेलो. त्यातला माझा जो सहकारी होता तो उंच होता, आणि त्याच्याबरोबर जी दोघं होते त्याच्यातला एक उंच होता. त्यांनी त्या उंच मुलाला पकडलं, तर पण तो शर्टाचा हिसका मारून तो घाटातनं पळत गेला. घाटातनं तो त्यावेळेस पळत गेला. आणि मी त्या दुसरा जो मेन आरोपी होता, हे नंतर मला कळलं की तो मेन आरोपी आहे म्हणून. मग त्या मेन आरोपीला मी, त्याची शेंडी होती ती अशी पिरघळून ह्या बोटाने अशी हे करून त्याचं मानेला वगैरे पकडून मी आवळून धरलेलं होतं. आणि त्या पुढच्या मुलाने त्यांनी जो पहिला वार केला तो माझ्या म्हणजे उजव्या हाताच्या शेजारून तो घासून गेला. आणि दुसरा वार केला तो डायरेक्ट मी मागं सरकले, अशी पूर्ण वळले, तर तो नेमका जो टिपर होता तर नेमका त्याच्या डोक्यात बसला. मी एका पोलीस अधिकाऱ्यापाशी बसलेलो आहे आणि आज या क्षणाला इथं दोघांशी संवाद साधण्याचं नेमकं कारण काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यांचा काल वाढदिवस होता आणि त्यांना घरी जाता आलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा काय प्रश्न आहे, किंवा मग याच्यावर काय मुलाखत घ्यायची, किंवा मग त्यांचा तो प्रश्न आहे, ते जातील नाही ते सोडून देतील, कुटुंबाचं काय. मुळात लोकांची सेवा करण्यामध्ये घरच्या लोकांना वेळ देता येत नाही. घरच्या लोकांना सोडा, ते त्यांचे वेळ घेऊन खाणं पिणं करत असतात, यांनाच जेवायला वेळ मिळत नाही. सुट्टी पोलिसांना, हा प्रश्न नेहमी सगळ्यांना पडतो की पोलिसांना सुट्टी कधी असते. आपण म्हणतो पोलीस ठाणे रविवारीसुद्धा चालूच असतं, आणि असतातच पोलीस ठाण्यातले इथं कर्मचारी रविवारीसुद्धा. आणि मग पोलिसांना मग घरी जायला वेळ कधी मिळतो, ते कसं इथं नोकरी करतात, घरच्या लोकांना कसं हँडल करतात, नातेवाईकांना कसं हँडल करतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण सहजच म्हणून जातो नोकरीला आहे, लोकांकडे बघत नाही, फार घमंडी आहे, काल लग्नाला आला नाही, वाढदिवसाला आला नाही, एक ना अनेक प्रश्न लोकांसमोर उभे राहतात. त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा पोलीस अधिकारी कर्मचारी, आणि त्यांच्यावर आपण इथं मोकळा श्वास घेऊन घरी निवांत झोपत असतो की पोलीस रक्षण करते आहेत. माझ्यासोबत प्रमिलाताई निकम आहेत, विचारणार आहे. ताई, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. काल तुमचा वाढदिवस होता, तुम्ही जाऊ शकलेला नाही आहेत. तुमच्या मुलीचा आणि पतींचा फोन येऊन गेला, 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला जाता आलं नाही. काय भावना आहेत? बऱ्याच वेळा काय होतं, आपण नोकरी करत असतो, वाढदिवस असू दे, सण असू दे, उत्सव असू दे, इतर कुठलेही कार्यक्रम असू देत, पोलिसांना मेन आपली ड्युटी महत्त्वाची, आपलं कर्तव्य महत्त्वाचं. आणि कर्तव्य बजावत असताना ना घरदार, ना पती, ना मुलगी, ना कुठला सण उत्सव, मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक असल्यामुळे मला माझं कर्तव्य प्रथम महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी माझं कर्तव्य पहिल्यांदा फर्स्ट प्रेफरन्स म्हटलं तर माझा पहिला पती असं म्हटलं तरी चालेल की माझं नोकरी आहे. त्यामुळे मी नोकरीला प्राधान्याने सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व देत असते. आणि नोकरी आणि पोलीस दलातील नोकरी, पोलीस दल म्हणजे लोकांना असं वाटत असतं की पोलीस म्हणजे काय, हा लोक नावं वगैरे ठेवतात, पण ॲक्च्युली पोलीस म्हणजे काय, पोलीस असा घटक आहे समाजाचा ज्या घटकामध्ये समाजातील सर्व स्तरातील, म्हणजे गरीब, श्रीमंत, सगळ्या समाजातील, म्हणजे सगळ्या स्तरातील लोक आहेत. त्या स्तरातील प्रत्येक जण, म्हणजे टाटा बिर्ला, अंबानी असू दे, नाहीतर खाली एकदम गरीब शेतकरी वगैरे असू दे, किंवा रोडवर मजुरी काम करणारे लोक असू देत, हे सर्वजण आपल्याकडे
कुठल्या तरी गोष्टीसाठी न्याय मागायला येत असतात आणि आपली पहिली भूमिका ही न्यायाची असते आणि आपल्याला आपल्या पद्धतीने जेवढा प्रयत्न करता येईल आपण त्या पद्धतीने न्याय द्यायची भूमिका करत असतो. पब्लिक कितीही काही म्हटलं तरी आपली माझी अशी भूमिका आहे की अर्जदार असू दे नाहीतर गैर अर्जदार असू दे, दोन्ही पार्ट्या एकत्र बसून त्यामध्ये समझोता कसा होईल, एकत्र ह्या गोष्टी बसून त्याच्यात समझोता कसा होईल, त्या बाबी मिटवता कशा येतील जेणेकरून त्यांना कोर्टाची पायरी चढता येऊ नये. आपल्याकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी सांगता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करत असतो आणि त्यामुळं आपल्याला इव्हन खूप अतिशय जे वृद्ध व्यक्ती आहेत त्या वृद्ध लोकांचे सुद्धा आपल्याला खूप त्यामुळे ब्लेसिंग मिळाले आहेत. समाजातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना कोर्टाची पायरी आपल्या म्हणजे चांगला ज्या आपली समाजात जी भूमिका आहे लोकांना न्याय देण्याची, मी कोर्ट नाही आहे, मी जज नाही आहे, पण आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीनं आपल्याला न्याय देता येईल, छोट्या छोट्या गोष्टी असतात, एकत्र बसले, समोरासमोर बसले, दोन्ही पार्ट्यांना व्यवस्थित समजून सांगितलं, एकमेकांचे वादविवाद मिटले, 4 गोष्टी समजून सांगितलं की समाधान माणसाचं होतं. पुढच्या माणसाचं समाधान झालं तिथंच निम्म नाही 90% लोकांचे प्रश्न तिथंच सुटले. तुम्हाला काल तर वाढदिवसाला जाता आला नाही आहे, घरी मुलगी वाट पाहत होती, काय भावना होते, कसं वाटलं नाही काय? हां, मुलगी वाट बघत होती, मिस्टर वाट बघत होते, माझी एक मैत्रीण होती ती वाट बघत होती. सगळ्या जरी गोष्टी महत्त्वाच्या असेल माझ्या म्हणजे त्यांना असं वाटत होतं की माझी आई आहे, तिचा वाढदिवस आहे, आईने आम्हाला पण थोडासा वेळ दिला पाहिजे. दिवसभर सकाळपासून वाढदिवस असूनसुद्धा घरच्या कामाला किंवा घरी वेळ न देता किंवा माझ्या आईवडिलांना, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलीला, मैत्रिणी, नातेवाईकांना कुणालाही वेळ न देता फक्त पोलीस स्टेशनला आपल्याकडून जेवढी लोकांना सेवा देता येईल यासाठी कुठलीही सुट्टी न घेता मी पोलीस स्टेशनला काम करत राहिले आणि दिवसभरात लोक आली, मी त्यांच्या काय असेल समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. रात्री मुलीची अपेक्षा होती की आईने आपल्याबरोबर थोडासा एक जेवणासाठी तरी वेळ द्यावा. तिची भूमिका, तिचं म्हणणं तिच्या जागी बरोबर आहे की आई दिवसभर इतर वेळेस तर जाऊ देत पण निदान वाढदिवसाच्या दिवशी तरी थोडा वेळ पाहिजे, बरोबर तिचं म्हणणं रास्त आहे. पण आपली नोकरी अशी आहे की आपण लोकांना न्याय देणार किंवा अडीअडचणी कुणाच्या आल्या असतील तर त्यांना आपण त्यावेळेस धावून जाणं गरजेचं असतं की माझा वाढदिवस आहे म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करावा आणि लोकांना तिथं आपण अवेलेबल नसावं, हे गोष्ट माझ्या बुद्धीला न पडण्यासारखी आहे. त्यामुळं आपल्याकडं माझ्याकडं कधीही कुठली रात्री अपरात्री किती लोकांचे फोन येतात, आपण सगळ्यांचे लोकांचे फोन अटेंड करतो आणि त्या पद्धतीने त्यांना आपण मार्गदर्शन नेहमी करत आलो आहोत. रात्री अपरात्री कधीही लोकांचे फोन आले तरी आपण त्यांना फोनवरून सांगत असतो हे तुम्ही असं करा किंवा उद्या सकाळी या, काय असेल तुम्ही समोर या, आपण काय असेल ते शंकेचं निरसन करू. या पद्धतीने नेहमी माझी भूमिका असते आणि वाढदिवस असू दे नाही तर सणवार असू दे तर इथं कुठलंही असू देत, आपलं कर्तव्य आपल्याला मेन महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करत असते. इथं काही लोकांकडून असाही सवाल उपस्थित, म्हणजे लोकांकडून म्हणण्यापेक्षा आपले नातेवाईक असतात, मग भाऊकीतले लोक असतात, काही नातेवाईक असतात, मग पतीकडचे लोक असतात किंवा मग आपल्या इकडचे लोक असतात. ते नेहमी एक सवाल उपस्थित करतात, बुवा तुम्ही लग्न कार्याला येत नाही आहेत, आमच्या काही कुठल्या सण उत्सवामध्ये येत नाही आहेत, काही कोणाचं लग्न असेल, साखरपुडा असेल तर येत नाही आहेत, बुवा तुम्ही फार घमंडी आहेत. पोलिसांना तर वेगळेच आरोप लावले जातात, त्यांना वर्दीचं फार घमंड आहे, थेट असा आरोप लावून टाकला जातो. पण ते बघत नाहीत वेळ असतो की नाही, याबद्दल काही सांगायचं आहे? नातेवाईकांना असं वाटत असतं की ते त्यांच्या जागी बरोबर आहेत, नाही असं नाही का. नातेवाईकांना असं वाटत असेल की लग्न बाबा एकदाच होतं किंवा जे विधी वगैरे होतात ते एकदाच होतात, ते लग्न थोडी 10 वेळा होतं. त्यामुळे त्यांना असं वाटतंच की आपल्या नातेवाईकांनी, आपल्या पोलीस जरी असेल तरी थोडाफार वेळ द्यावा. पण ते त्यांच्या जागी जरी बरोबर असेल तरी आपण आपल्या जागी बरोबर आहोत, कारण आपण समाजाचं देणं घेणं लागून आहोत. पोलीस असा समाजाचा घटक आहे की त्याला प्रथम कर्तव्य म्हणजे लोकांची सेवा. लोकांची सेवा करण्यात मला धन्यता मानते आणि मला लोकांचं प्रत्येक वयोवृद्ध असू दे कुणी असू दे, मला लोकांच्या अडीअडचणी सोडण्यात मला खूप समाधान मिळतं. एक वेळेस मला जेवण नसलं तरी चालेल, पण माझ्याकडे पब्लिक आलं, मी कुठल्याही वेळेचा विचार न करता, कुठल्याही क्षणाचा विचार न करता मी माझं कर्तव्य बजावत असते. माझा डब्बा बऱ्याच वेळा घरी जातो, माझे मिस्टर, माझी मुलगी ओरडत असते तुला डब्बा खायला पण वेळ मिळत नाही. पण माझं असं आहे की मला काम एकदा समोर आलं की मला कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही. म्हणजे मला इतकं काम प्रिय आहे आणि लोकांची सेवा करणं हे मी माझं खूप भाग्य मानते. आणि हे सगळं पुण्याई माझ्या वडिलांची आहे, आईची आहे. आणि वडील माझे म्हणजे संत तुकारामांचा अवतार, मी त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकत आले. म्हणतात ना तो वारस असतो
वारसा लाभलेला असतो तसंच आहे माझ्या वडिलांच्याकडून. माझ्या वडिलांनी पण प्रत्येक गोष्ट, आता माझे वडील शाळेवर महात्मा फुले डी.एड. कॉलेजवर प्राध्यापक होते, नंतर प्रिन्सिपल झाले. पण वडिलांनी त्यावेळेस पण जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना नेहमी त्यांच्या फी वगैरे भरण्याचं वगैरे काम केलेलं आहे. त्यामुळं नाही म्हटलं तरी त्यांचा तो वारसा आपोआप माझ्याकडे आलेलाच आहे. त्यामुळे ती एक देणगीच आहे मला त्यांच्याकडून मिळालेली. आणि मला खूप समाधान वाटतं की माझ्या हातून लोकांची सेवा होती. आणि लोक म्हणतात पोलीस होणं, मला बऱ्याच वेळा लोक म्हणतात की पोलिसांना खूप त्रास आहे, असे तसे नाईट राऊंड वगैरे करायला लागतो. पोलिसांना नाईट राऊंड करायला लागतो, त्याच्या कुठं मयत झालं, कुठं अपघात झाला, कुठं गाड्यांची घासाघीस झाली, कुठं किरकोळ भांडणं झाली, कुठं खूप गंभीर दुखापती झाल्या, कुठं मर्डरचे प्रकार झाले. इव्हन कुत्रं जरी एखाद्या गाडीखाली गेलं तरी पोलिसांच्याकडेच येतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असेल, काही झालं तरी पब्लिक पोलिसांच्याकडेच येतं. आणि त्यांना माहिती नसतं बाबा नक्की हे गोष्ट कुणाकडे आहे, पोलिसांच्याकडे आहे का, पाटबंधारे विभागाकडे आहे का, PWDकडे आहे, कुठल्या विभागाकडे त्यांना माहिती नसतं. त्यांना काय झालं की पब्लिक आपल्याकडेच येतं, पोलिसांच्याकडे येतं. मग आपण त्यांना गायडन्स करणं गरजेचं असतं. बऱ्यापैकी काही जे गावातील नागरिक असतात त्यांना माहिती नसतं की नक्की काय, ही तक्रार कुठं द्यायची, वन विभागाकडे द्यायची, एखादी झाडे तोडली वगैरे तर त्या गोष्टी वन विभागाकडे द्यायच्या असतात. ह्या त्यांना गोष्टी माहिती नसतात. अशा गोष्टी आपण त्यांना समजून सांगणं, त्यांना त्या काय केल्यानंतर काय होईल ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगणं, गायडन्स करणं पण खूप गरजेचं असतं. आपण 4 गोष्टी लोकांना समजून सांगितल्या, 4 गोष्टी गायडन्स केला ना, लोकांना पण तेवढंच समाधान असतं की काही असेल तरी बाबा मॅडमनी जे आहे तुमची कुठली तक्रार आहे त्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स केलं तरी लोकांचं समाधान होतं. नागरिकांचं समाधान झालं, नागरिक 100% पोलिसांच्या बाजूने असतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, पोलिसांच्या विषयी खूप गैरसमज असतात लोकांचे की पोलीस पैसे वगैरे घेतात. असं काही नसतं. पोलीस रात्रंदिवस कष्ट करत असतो. ऊन वारा पाऊस कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता तो रात्रंदिवस काम करतो. तुम्ही साधं उदाहरण घ्या, एवढा जोरात पाऊस चालू आहे आणि कुठंतरी एखादा अपघात झाला तर त्यावेळेस पोलीसच प्रत्येक ठिकाणी जात असतो. मग तो पाऊस खूप लागतोय किंवा काय होतंय किंवा इतर कुठले महत्त्वाचे इन्सिडन्स असू द्या, त्या ठिकाणी पहिला पोलीसच पोहोचतो. म्हणजे पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे आम्हाला पण समाधान वाटतं. पब्लिक नावं ठेवू देत, काही नावं ठेवणारे असतात, पण काही पब्लिक पण आपल्या न्यायव्यवस्थेवर किंवा बाबा हा मॅडम काम करतायत, काही का असे ना, मॅडम न्याय द्यायची भूमिका करतायत किंवा पोलीस न्याय द्यायची भूमिका करतायत, आपण त्यांच्या न्यायावर कुठंतरी विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आणि मी जिथं जिथं काम केले त्या ठिकाणी पब्लिकनी बऱ्यापैकी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे. कारण आपण लोकांना बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी न्याय देण्याची भूमिका करतो. 4 गोष्टी समजून सांगत असतो, कुठलं चांगले कुठली वाईट. नवरा बायकोची भांडणं असू दे, नाहीतर अपघात असू दे, नाहीतर मर्डरचा कुठला गुन्हा असू दे, किंवा जुगाराचे आम्ही कारवाया केल्या, गुटख्याच्या कारवाया केल्या, पिस्टलच्या कारवाया केल्या. सगळ्या प्रकारच्या कारवायामध्ये माझा सहभाग मोलाचा आहे. आम्ही खूप कारवाया वगैरे पण केलेल्या आहे. मला सामाजिक सेवेची खूप आवड असल्यामुळे मी बऱ्यापैकी लोकांना अटेंड करून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे, त्यांच्या अडीअडचणी निराकरण करण्याचं काम करत असते आणि मला त्यात खूप समाधान मिळतं. त्यामुळं लोकांना जरी वाटत असेल पोलीस खातं असं आहे, तरी प्रत्येकाचा वैयक्तिक उद्देश काय असतो आणि त्याला काय वाटतं पोलिसांच्या विषयी हे महत्त्वाचं नाही. मला चांगलं वाटतं ना, मला पोलीस खात्यात आल्यानंतर मला लोकांना वेळ देण्याची किंवा त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याची एक समाजसेवेचं मला सगळ्यात वारसा मिळाला आहे, तो पोलीस खात्यामुळं मिळाला आहे. पोलीस खात्यात जर मी नसते तर मला एवढी लोकांची सेवा करता आली नसती. आणि मला ते छान वाटतं की मी पोलीस खात्यात आल्यामुळं मला लोकांची सेवा करता आली. मला नाही वाटत की पोलीस खात्याशिवाय दुसरं असं कुठलं खातं आहे की ज्यामुळे लोकांची सेवा करता येईल. त्यामध्ये तुम्हाला जनतेशी संपर्क साधता आला नसता. 100% जनतेशी थेट संपर्क साधताच आला नसता. तुम्ही पोलीसमध्ये आहात म्हणून तुम्ही डायरेक्ट जनतेशी संवाद साधता, लोकांच्या अडीअडचणी समजून घेता, त्या दूर करता. हे फक्त पोलीस खात्यांमुळेच जमलं. आणि पोलीस खात्याला म्हणजे मला खूप पोलीस खात्याचा अभिमान आहे, मला खूप गर्व आहे, मला खूप अभिमान आहे, स्वाभिमान आहे असं म्हटलं तरी चालेल. जे काय आहे, मी जे काय आहे, लोकांचे जे नाव मिळवले, लोक आपल्याला जे काही मानतात किंवा आपल्याविषयी आस्था आहे, आपुलकी आहे,
आदर आहे हे सगळं फक्त ह्या पोलीस खात्यानेच दिलेलं आहे मला आणि ह्या पोलीस वर्दीनेच दिलेलं आहे आणि मी त्याची शतशः आभारी आहे आणि खूप ऋणी आहे. मला असं वाटलं ना, मी पुढच्या जन्मी जरी म्हटलं ना तरी मी पोलीस खात्याचीच सेवा करेन. मला माहिती नाही पुढचा जन्म काय असेल, पण जरी असेल तरी मी पोलीस खात्याला पोलीसच व्हायचं. आता हे झाले नातेवाईक झाले, मुलं झाले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जोडीदार असतो, मग ते पती, त्यांचं कसं सहकार्य लाभतं तुम्हाला, ते कसं ॲडजस्ट करतात, त्यांना वेळ तर मिळतच नाही, मग हे त्यांची काही तक्रार वगैरे काय असते की नाही? माझे पती खूप समजूतदार आहेत, मुलगी पण खूप समजूतदार आहे आणि नोकरी लागल्यापासून माझे सासू सासरे दोन्ही पण खूप समजूतदार आहेत. त्यांनी सासऱ्यांनी पण मला पहिल्यापासून खूप सपोर्ट केलेला आहे. कधीच असं झालं नाही की मला त्यांनी सपोर्ट केला नाही किंवा काही नाही, तुला उशीर का होतो. आता बऱ्याच वेळा आम्हाला समजा मी सकाळी आले, लवकर आले आणि अचानक जर कुठला एखादा सिरियस मॅटर आला तर रात्री 1 वाजू दे, 2 वाजू दे किंवा अख्खी रात्र गेले. मध्ये आमच्याकडे एक चर्चचा मॅटर झाला. त्या चर्चच्या मॅटरमध्ये आरोपी पकडलेले गेलेले, महिला एक पकडली गेलेली होती. त्यावेळेस मी सलग 72 तास सलग रात्रंदिवस नोकरी केली आणि त्या 72 तासामध्ये मोजून 2 ते 2.5 तास आम्ही झोपलो असेल. पण असं कधीच नाही झालं की माझ्या पतीने किंवा माझ्या मुलीने किंवा माझ्या सासू सासऱ्याने कधी मला टोकले की बाबा तू अशी नोकरी का करतेस किंवा नोकरी सोडून दे. उलट त्यांना पण माझ्या कामाचा हेवाच वाटतो, गर्वच वाटतो आणि अभिमान पण वाटतो की माझी बायको जनतेची सेवा करते आणि छान काम करते. तुमच्या नोकरीच्या काळामध्ये काही गोष्टी अशा इन्सिडेंट घडल्यात का ज्या आम्हाला तुम्ही सांगू शकता, पब्लिकला सांगू शकता? किती जिकरीचं काम असतं, काही तुमच्यावर एखाद्या तुमच्या जीवावर बेतलेलं किंवा मग सोबत असलेल्या अधिकाऱ्यांवर बेतलेलं, एखादं रेस्क्यू करत असता तुम्ही एखादं काही म्हणजे एखादा आरोपी पकडण्यासाठी, काही सांगता येईल जे आम्हाला तुम्हाला पब्लिकला गुप्त असतं ते वेगळं, मात्र आम्हाला सांगायच्या काही गोष्टी सांगता येतील? एखादी केस जशी तुम्हाला अविस्मरणीय असेल, मग तुम्ही आयुष्यात कधी तिला आठवणीत ठेवाल? तशा केसेस तर चालूच असतात पोलीस खात्यात, पण इथं सासवडला जाताना एक घाट लागतो. आमच्याकडे एक असा छोटासा एक मॅटर आलेला, एक मुलगा आलेला आमच्याकडं आणि तो म्हटला मॅडम एक पारधी आहेत, त्यांनी पारधीने एकाने कॉन्टॅक्ट केला आमच्याशी. तर त्यांचं म्हणणं असं झालं की 40 तोळं सोनं काहीतरी एक 5 का 7 लाख रुपये देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर मग त्यावेळेस पारधी लोकांच्याशी म्हणजे नाव नाही घ्यावं आपण, पण ती टोळी सक्रिय होती की बऱ्याच ठिकाणी तसे प्रकार झालेले आहेत. आमच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी झाले किंवा बाहेरच्या हद्दीत पण बऱ्यापैकी तसे प्रकार झालेले आहेत. मग आम्हाला संधी साधून आलेली की नेमकं त्या मुलाने हे सांगितलं असं झालं म्हणून. मग आम्ही शेजारी एक मॉल आहे आपल्या इथं, त्या मॉलमधून आम्ही पैशांची अशी जुळवाजुळव करून त्या मुलाला सांगितलं तू त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलिंग कर आणि व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर त्याला दाखव एवढी अमाऊंट जमलेली आहे आणि ती अमाऊंट जमलेली दाखवल्यानंतर मग तुम्ही कुठे यायचं ते सांगा. त्या पद्धतीनं मग ती आम्ही त्यांना अमाऊंट वगैरे हे सगळी कॅश एकत्र दाखवली अशी आणि त्या मुलाने व्हिडिओ कॉलिंग करून त्या व्यक्तीला दाखवली, हे एवढी अमाऊंट आहे, तुम्ही मला सांगा. मग ती व्यक्ती म्हटली की आम्ही घाटात आहे, या घाटात आहे, तुम्ही हा घाटात इथं वरती एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथं या. त्या पद्धतीनं आम्ही ट्रॅप रचला. म्हणजे आम्ही तिन्ही चौके, खेडू शिवापूर, शिंदेवाडी, किकवी चौकी वगैरे सगळे पोलीस अधिकारी वगैरे सगळे एकत्र झालो, सगळ्या टीम रेडी केल्या. काही लोक सिव्हिलमध्ये, मी सिव्हिलमध्ये, माझ्याबरोबरचा एक कर्मचारी सिव्हिलमध्ये, असे 2-3 जण 2-3 गाड्यावर सिव्हिलमध्ये, बाकीचे सगळे युनिफॉर्मवर 4 व्हीलरमध्ये गेले. माझ्याबरोबरचा एक कर्मचारी आणि मी 2 व्हीलरवरनं आपलं बहीण भाऊ असल्यासारखं आम्ही नाटक करत आपला तो 2 व्हीलरवाला ज्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली तो मुलगा आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही आपलं एक संशय न येतं आपलं 2 व्हीलरवरनं आणि त्या 2 व्हीलरच्या पुढं 2-3 4 व्हीलर आणि आमच्यानंतर 2-3 4 व्हीलर अशा एक ट्रॅप रचला आम्ही. त्या पद्धतीनं आम्ही त्यांनी सांगितलेलं त्या ठिकाणी गेलो. तो मुलगा तिथं गेला, आम्ही पण मंदिराच्या इथं असं थोडंसं इकडं तिकडं फिरल्यासारखं देवाचं दर्शन वगैरे घेतल्यासारखं केलं. त्या मुलाचा फोन नाही आला, बराच वेळ झाला. परत त्या मुलाला थोड्याने परत फोन आला की तुम्ही तिथं वरती मंदिराच्या इथं न येता खाली शिवापूर गावात या म्हणून.
तर तसं झाल्यानंतर परत खाली तो मुलगा यायला लागला आणि परत त्या मुलाला फोन आला त्या व्यक्तीचा की तू खाली जाऊ नको, तिथंच थांब. म्हणजे तिथं घाटामध्ये अशी वळणं असतात, तुम्हाला माहिती आहे आता. तर एका ठिकाणी मोठा स्पेस होता वळणाच्या ठिकाणी, तिथं त्याला थांबवलं त्याने. तो एकटा मुलगा थांबला आणि त्याच्या पाठोपाठ आमच्या पण खाली गाड्या गेल्या 2-3, खाली वरती 2-3 गाड्या थांबल्या आणि त्याच्या पाठोपाठ 2 व्हीलरवरनं आम्ही पाठीमागं गेलो. पण पुढच्या लोकांना अंदाज नाही आला की आम्ही त्यांच्याबरोबर आहोत म्हणून. तर मग असं टर्न करताना मला तिथं 2 मुलं दिसली. तर मी माझ्या सहकार्याला सांगितलं इथं 2 मुलं थांबलेत, मला असं डाऊट आहे की हीच ती मुलं आहेत. तर मग गाडी आपण हळू घेऊयात. आणि नेमकं पुढं टर्न केला, इथं तो मुलगा ज्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली तो मुलगा तिथं होता आणि तो मुलगा तिथं थांबला. मग परत आम्ही टर्निंगला त्या माझ्या सहकार्याला सांगितलं आपण इथं थांबूयात, एका साईडला डोंगरावरतून काही दिसत नाही ते हे असल्यामुळं. बाकीच्या गाड्या तोपर्यंत खाली गेलेल्या होत्या आणि सगळे आम्ही कॉन्फरन्सलाच होतो. तर मग तो मुलगा तिथं थांबला आणि आम्हाला भीती का की आता पुढच्यांचं काही सांगू शकत नाही ना आपण, पुढचे कसे आहेत किंवा काय कुठलं काय त्यांच्याजवळ काय आहे नाही आम्हाला हे काहीच माहिती नाही. पण एक मनात भीती बाबा की ती दोघं जवळ येतात का हे पहिल्यांदा आम्ही ऑब्झर्वेशन केलं आणि आम्हाला जसं वाटत होतं त्या पद्धतीनंच ती दोघं नेमके ती संशयित निघाली आणि ती त्या मुलाच्या जवळ गेली. मला भीती काय त्याच्याजवळ काय असेल, त्याच्या पोटात घुपसलं किंवा गोळी मारली किंवा इतर काही इजा केली, तो विश्वासावर आला आहे आपल्या. आम्ही पटकन दोघं त्याच्याजवळ गेलो. ती दोघं त्याच्याशी बोलत असताना आम्ही पटकन दोघं त्याच्याजवळ गेलो. त्यातला माझा जो सहकारी होता तो उंच होता आणि त्याच्याबरोबर जी दोघं होते त्याच्यातला एक उंच होता. त्यांनी त्या उंच मुलाला पकडलं तर पण तो शर्टाचा हिसका मारून तो घाटातनं पळत गेला. तो त्यावेळेस पळत गेला. आणि मी त्या दुसरा जो मेन आरोपी होता हे नंतर मला कळलं की तो मेन आरोपी आहे म्हणून. मग त्या मेन आरोपीला मी त्याची शेंडी होती ती अशी पिरघळून ह्या बोटाने अशी हे करून त्याचं मानेला वगैरे पकडून मी आवळून धरलेलं होतं. आणि त्या पुढच्या मुलाने जो आम्हाला इन्फॉर्मेशन देणार होता त्यांनी पण त्याला पकडून ठेवलेलं होतं. आणि आम्ही आमच्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही या. तोपर्यंत त्यांनी गोंधळ केला, जोरजोरात ओरडाओरड, म्हणजे त्यांची वेगळी जी लँग्वेज असते शिट्टीवर वेगळा आवाज देण्याची. हां, जसं त्यांनी हे आवाज दिला तो वेगळ्या ह्याच्यात, तसं तिथून एक 10 ते 15 जण ते त्यांचा जो घोळका तो आला, दगडं कोयते काठ्या हातात घेऊन आणि लांबून आम्हाला मारायला सुरुवात केली. आणि आम्ही पब्लिकला विनवण्या करतोय की तुम्ही थांबा, आम्हाला मदत करा, हा आरोपी घेऊन जायचं आहे आपल्याला खाली, तर प्लीज विनवणी कर. आणि आम्ही सिव्हिलमध्ये असल्यामुळे लोकांना ते अंदाज नाही आला, कारण घाट असल्यामुळे बाहेरचं वगैरे पब्लिक होतं. पण आम्ही आय कार्ड वगैरे दाखवतो. लोकांनी अशा वेळेस खरं म्हणजे सपोर्ट करणं पोलिसांना गरजेचं असतं. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला आय कार्ड दाखवतो आणि अशी परिस्थिती गंभीर असते, एखादा आरोपी घेऊन जायचं त्यावेळेस पब्लिकनी सुद्धा आम्हाला मदत करणं गरजेचं असतं, कारण हे पब्लिकसाठीच चाललं आहे. पब्लिकलाच तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगून तुमच्याकडं पैसे किंवा सोन्याची वगैरे किंवा इतर कुठल्याही गोष्टीची मागणी केली जाते. याचा अर्थ आम्ही पब्लिकच्यासाठी सगळ्या गोष्टी जर करत असेल तर पब्लिकनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं असतं. त्यावेळेस आम्ही पब्लिकला सांगून पण पब्लिकने आम्हाला त्यावेळेस सहकार्य केलं नाही. कदाचित त्यावेळेस पब्लिकने आम्हाला सहकार्य केलं असतं, कदाचित तो आरोपी आमच्या ताब्यात मिळाला असता आणि बरेचसे गुन्हे उघडकीस आले असते. आणि त्यांनी जसा आरडाओरडा केला तसे ते बाकीचे त्यांचे सहकारी आले, त्यांनी गोंधळ करून मग वरतून दगडे वगैरे मारायला सुरुवात केली. तेवढ्यात आमचा एक सहकारी आला, तोडकर म्हणून. तो आल्यानंतर त्यांनी जरा त्याच्याकडची ते शर्याची वगैरे काय असेल बंदूक असेल ती त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तात्पुरतं ते माघारी सरले आणि परत त्यांनी हे चालू केलं, वर्षाव चालू केला दगडांचा. आणि नंतर परत आता एवढं 10 ते 15 जण पब्लिक होत असते, आम्ही 2 जण आणि ते 10-15 जण, खूप फरक आहे ना. शेवटी ते हे करत आमच्याकडं दगडं आणि कोयत्याचे हे उघडून आमच्याकडं आले त्या दिशेने. आणि तरीसुद्धा त्यांनी दगडांचा वर्षाव करून सुद्धा त्याची शेंडी आणि त्याची जी मान, त्या मानेत हे असतात 2 बघा, इथं 2 बोटं घुसवली तर हे जरा थोडंसं पॅक होतं माणसाचं. तर त्या पद्धतीने मी ते हे केलेलं आणि त्याला एवढं ते आम्हाला दगडांनी ह्यांनी मारहाण करत होते तरीसुद्धा आम्ही कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता किंवा न घाबरता कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होतो. पण ते आले आणि त्यांनी
लिटरली त्यावेळेस त्यांनी जो पहिला वार केला तो माझ्या म्हणजे उजव्या हाताच्या शेजारून तो घासून गेला. आणि दुसरा वार केला तो डायरेक्ट मी मागं सरकले, अशी पूर्ण वळले, तर तो नेमका जो टिपर होता तर नेमका त्याच्या डोक्यात बसला. त्याला 7 टाके पडले त्यावेळेस डोक्यावर. काठीनं मारहाण केली. नशीब ते की कोयत्याने त्यांनी वार केले नाही आमच्यावर, काठीनं मारलं त्यांनी आणि त्या टिपरच्या डोक्याला 7 टाके पडले. तरीसुद्धा एवढं होऊन सुद्धा आम्ही पब्लिकला, एवढ्या ह्याच्यासुद्धा आम्ही पब्लिकला विनवण्या करत होतो. त्याला पटकन गाडीत घेऊन ज्याला लागलंय त्याला आणि ह्या आरोपीला गाडीत घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न केले, पण तसं काय झालं नाही. तिसरा वार शेवटी माझ्या जो हात मी ह्याच्या दोन्ही साईडला लावलेला डावा हात, त्या डाव्या साईडला माझ्या हाताला तो दिवस पण मी तुम्हाला सांगते 7 मार्च 2023, कारण 8 मार्चला दुसऱ्या दिवशी माझे 4 कॉलेजवर लेक्चर होते, त्यामुळे मला तर तारीख माहिती आहे. तर ते माझ्या हाताला इथं व्रण पडला आणि पूर्ण असा व्रणच दिसला तो डायरेक्ट. तर माझा हातातनं तो निसटला आणि जसा निसटला सकाळी म्हणजे 11:30-12 वाजल्यापासून आम्ही हा ट्रॅप रचलेला होता. संध्याकाळी 6:45-7ला ह्या गोष्टी झाल्या बघा. म्हणजे एवढा अख्खा वेळ त्यांनी घालवला आणि नंतर ते मारल्यामुळं ते घाटातनं वगैरे पळून गेले. आणि तरीसुद्धा आम्ही आजूबाजूची जी गावं आहेत, आमचे ग्राम सुरक्षा दलाचे जे लोक आहेत, पोलीस मित्र आहेत, त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करून सर्च मोहीम राबवली. पण त्यांनी आता तुम्हाला माहिती आहे, आता ते अंगाला वगैरे माती लावून किंवा झाडावर वगैरे बसल्यानंतर ते कळत नाही आणि त्याच्यात ते पसार झाले आणि आम्हाला काही ते मिळालेच नाही. रात्री आम्ही जवळपास 12:30-1 वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला, पण कुठेच आम्हाला मिळून आले नाहीत ते. आणि दुसऱ्या दिवशी मला कॉलेजवर लेक्चर 3-4 ठिकाणी आणि ते सगळे मला विचारायचे, मॅडम हे हाताला काय झालं. आता कोणाला काय त्यावेळेस मी सांगू शकत नव्हते, पण असे किस्से भरपूर झालेले चालू असतात हे पोलीस खात्यात. आणि मी मार खाल्ला. सगळे मला म्हटले, मॅडम तुम्ही एकट्या सापडल्या, चुकून त्या पारधी लोकांनी तुम्हाला उचलून नेलं असतं तर काय झालं असतं. आणि एवढं झाल्यानंतर माझ्या काही मैत्रिणी अशा आहेत ती सलग 10 ते 15 दिवस मला फोन करत होत्या, गाडीत बसल्यानंतर तू गाडीत बसली का, घरी पोचलीस का, की त्यांचं सांगू शकत नाही, त्यांनी तुला बघितलंय, तुला उचलून पण घेऊन जाऊ शकतात. म्हणजे एक अशी भीती त्यांच्या मनात होते. पण आपण कुठल्याही गोष्टीला न भीता न घाबरता सगळ्या गोष्टी सामोरे जात आलो आणि सामोरेच जाणार. मी कधीच कुठल्या गोष्टीला ना कुणाला घाबरत नोकरी केली. आपल्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने आपण नोकरी करत आलो आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बॅकलॉग भरून काढणार आहात का तुम्ही? मग नातेवाईकडे जाणं, म्हणजे सण उत्सवाला जाणं, एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमाला जाणं, हे सगळं बॅकलॉग भरून काढणार आहात का तुम्ही? नक्कीच त्यावेळेस वेळ देईन, पण माझी इच्छा आहे की म्हणजे तुम्ही विचार करा, आता जी व्यक्ती समाजाला वाहून घेते किंवा समाजासाठी चांगलं वाईट करण्यासाठी नेहमी तत्पर असते, ती व्यक्ती घरात राहून शांत बसू शकत नाही. मग रिटायर झाल्यानंतर काहीतरी उद्योगधंदा करणार की जेणेकरून लोकांची सेवा कशी करता येईल. लोकांना म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे, काहीतरी एखादी NGO वगैरे स्थापन करायची आणि NGOच्या माध्यमातून आपण लोकांना सहकार्य करायची भूमिका करायची. खूप धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, तासन तास बोललं जाऊ शकतं. या मुलाखतीमधून 2 गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या. त्यांनी बोलत असताना सांगितलं की पब्लिकने आम्हाला महत्त्वाचं सहकार्य केलं नसल्यामुळे आरोपी सुटून गेले आणि वारही झाले 2 ठिकाणी. कदाचित डोक्यावर लागला असत, आणखी काही गोष्टी झाल्या असत्या. त्यांचा जो काही टिप देणारा माणूस होता त्याच्याही डोक्यात काठी लागली आणि जवळजवळ 7-8 टाके त्याला पडले. प्रश्न हा उरतो की पब्लिक सहकार्य करत नाहीत. पब्लिककडून सुरक्षेची अपेक्षा असते. पत्रकार म्हटलं की आपल्या दारातला जरी दिवा बंद झाला, स्ट्रीट लाईट जी बंद झाला, तरी पत्रकाराला फोन करायचा, तुम्ही कशाचे पत्रकार, दिवा बंद झाला आहे, फोन करा, सरपंचाला लावून द्या, बातम्या करा, हे असतं. पोलीस वेळेवर पोहोचत नाहीत, पोलिसांना फोन करायचं, तुम्ही कालच लवकर आले असते तर बरं झालं असतं, तर वाचला असता किंवा हे घडलं नसतं. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांच्या किंवा पत्रकारांकडून अपेक्षा लोकांच्या असतात. मात्र लोकांचंही कर्तव्य आहे, पोलीस माणसं आहेत, पत्रकारही माणसंच आहेत, त्यांनाही भावना असतात, त्यांनाही जीव असतो. आता त्यांनी जीवावर बेतल्यासुद्धा या ठिकाणी सांगितलं, बरं वाईट झालं असतं तर भाग वेगळा होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणून पब्लिकला आवाहन आहे यांच्या माध्यमातून आणि माझंही मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन आहे की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतात
त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. पोलिसांना गुप्त माहिती देणं असेल, पोलीस संकटात असेल त्यांच्याबद्दल मदत करणं असेल, किंवा मग एखादा पत्रकार असेल. आता पत्रकार म्हणजे हा काय अंतर्यामी नसतो, त्याला सगळ्या गोष्टी आपोआप कळते असं नाही, कोणतरी सांगत असतं, सूत्रांच्या मदतीतून माहिती मिळत असते. पोलिसांनी गुप्त पद्धतीने माहिती देणारे टिपर असतात. मात्र ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पब्लिकने त्यांच्या ग्राउंड लेवलला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या लेवलवर त्यांना काही मदत करता येते का यासाठीचे पुरेपूर प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादा अपघात झाला तर बातमी करण्यासाठी किंवा मग फोटो काढण्यासाठी आम्ही कधी दंग राहत नाही. आम्ही पहिलं अपघात झालेले जे काही जखमी लोक आहेत त्यांना कुठेतरी उपचारासाठी नेऊन त्यांचा जीव वाचवतो का यासाठीचे प्रयत्न आम्ही करत असतो. बातमी नंतर केली जाऊ शकते, मात्र एखादा जीव वाचवण्यासाठी आम्ही पुढे येत असतो. अशाच प्रकारे पब्लिकनं सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि पोलीस संकटात असतील, पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते संकटात असतील, यांची मदत करणं गरजेचं आहे. खरं तर एकीचं बळ आपण म्हणतो ना, त्यासाठी हे सगळे प्रयत्न होऊ शकतात. या मुलाखतीमध्ये इथंच थांबणार आहे. मॅडम, तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मराठी महाराष्ट्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार आणि या मीडियामध्ये या मुलाखतीमध्ये इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.